नागपुरातील आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये 15 करोड पेक्षा जास्तची रक्कम हे बळकावण्यात आलेली आहे। याच्यात प्राथमिक माहिती अशी होती की जे काही महिला आहेत त्यांच्या 250 महिला आहेत, त्यांच्या अकाउंटवर त्यांचे आधार कार्ड, त्यांचे कागदपत्र घेऊन अशा एक नंदा नामक जी महिला आहे हिने एक फ्रॉड केलेला आहे। याच्यामध्ये एकाच महिलेवरती 15 करोड पेक्षा जास्तची रक्कम बळकावण्याचा तिच्या अकाउंटवरनं एक मामला समोर आला। अशात काय माहिती होती याबद्दलची जे समाज कार्यकर्ते जे गौर साहेब है त्यांच्याकडे जाणून घेऊ काय माहिती होती याबद्दलची। ये आज जो स्कैम हुआ है कैसे वो स्कैम था और क्या सामने प्राथमिक आई और आज यशोदा पुलिस स्टेशन में एफआईआर दाखिल करने आए थे, क्या जानकारी है उसके बारे में क्या बताएंगे। नमस्कार, मैं दिलीप गौर, भारतीय जनता पार्टी का नागपुर शहर झोपड़पट्टी मोर्चे का प्रभारी हूँ और सेंट्रल रेलवे जोनल कमेटी में सदस्य भी हूँ और सामाजिक क्षेत्र में जाकर के लोगों की समस्या सुन लेना काम करना, इस दृष्टिकोण से आज प्रभाग नंबर 5 से लव कामड़े करके हमारा एक छत्रपति शिवसेना का नेता है और उनके साथ में एक टाकड़ीकर भाई है, मेश्राम भाई है, ये अनेक भाई लोग मेरे से मुलाकात करने के लिए आई कि हमारे साथ में ऐसा ऐसा स्कैम हुआ है। एक गुमगांव का भाई है जिसने इनसे 2-2 हजार रुपए लिया है और उनको बोला कि भाई हम 2 हजार रुपए आपसे लेने के बाद में आपका अकाउंट खोलेंगे और अकाउंट खोलने के बाद में फिर आपको 60 हजार रुपए बचत गट के माध्यम से लोन मिलेगा। इस तरीके से उनको बताया है। बताने के बाद में इन्होंने सब करीब 100-125 महिलाएं जिन्होंने ये इसी क्षेत्र की है, जो प्रभाग नंबर 5 बिनाकी वगैरह जो एरिया है इस क्षेत्र की है, लालगंज की है, इनसे उन्होंने 2-2 हजार रुपए वसूल किया और वसूल करने के बाद में उनका अकाउंट खोल दिया। इनसे आधार कार्ड, पैन कार्ड सब ले लिया। सब लेने के बाद में इन्होंने पैन कार्ड लेने के बाद में, आधार कार्ड लेने के बाद में इनका अकाउंट खोला। अकाउंट खोलने के बाद में जब इनके मोबाइल से उनको कुछ मैसेज आया, तो वो मैसेज जब आया तो ओटीपी आया, तो इन्होंने उसका मैंने सिम कार्ड भी निकाला है उनके नाम का और खुद मोबाइल लिया है। जब ओटीपी आएगा किसी का तो ओटीपी बताना पड़ता ना बैंक वाले को, आपका लोन डिसबर्स हो गया करके, लोन सैंक्शन हो गया, उसका ओटीपी जो भी आया है वो ओटीपी भी उन्होंने उनके पास में रखा। उन्होंने सिम कार्ड लेने की वजह से ओटीपी बताया। ऐसे अनेक महिलाओं के अकाउंट में, किसी के अकाउंट में 5 लाख रुपए से लोन लिया है, किसी के अकाउंट में 20 लाख का लोन लिया है। ऐसे अनेक महिलाओं के खाते से उन्होंने लोन उठाया है। अब जो गरीब महिला है वो सोचती बेचारी कि भी आने वाले समय पे स्कूल खुलने वाली है अगस्त महीने में, अपने बच्चे के लिए, अपने को ट्यूशन क्लास के लिए वगैरह, ट्यूशन के लिए पैसे लगेंगे, तो कॉपी किताब के लिए, कपड़े के लिए पैसे लगेंगे, इसलिए बोले चलो 2 हजार रुपये भर के अपने को लोन मिलता होगा, हम धीरे धीरे भरते रहेंगे। इस दृष्टिकोण से महिला बेचारी ये लालच में आके फंस गई है, लेकिन वो उसने उनके साथ में फ्रॉड किया। अभी उनके जब अकाउंट में उनको पता चल रहा है कि 5 लाख रुपए, 22 लाख, 15 लाख ऐसा लोन उठाया है। अगर कल कोई बाहर के बैंक वाले उनके पास में आएंगे तो मुझे बताइए, वो बाहर के बैंक वाले वो थोड़ी सुनने वाले कि आपका लोन किसने उठाया, लेकिन नाम इनका है, आधार कार्ड इनका है, पैन कार्ड इनका है, तो सब इनका होने की वजह से पुलिस वाले जो आएंगे बाहर के वो थोड़ी किसी की सुनने वाले, वो तो इनको अरेस्ट करेंगे। इसलिए वो इनको अरेस्ट ना करे और वो कार्रवाई आगे ना बढ़े। जिसने फ्रॉड किया है, गुमगांवकर भाई जो है, उसके ऊपर में कार्रवाई होना चाहिए। इसलिए हमने इस दृष्टिकोण से आज हमारे यहाँ के पुलिस निरीक्षक यशोधरा थाना के शेख साहब, हमने उनको निवेदन दिया। निवेदन में सब जानकारी दी और जानकारी देने के बाद में उनको बताया कि इस तरीके से ये आपके क्षेत्र में आता है, यशोधरा नगर एरिया के क्षेत्र में, आप इनकी थोड़ी सी जानकारी लेकर के इसका थोड़ी सी वो व्यक्ति जो है उसको तुरंत अरेस्ट करना चाहिए, ताकि वो अभी तो जो 100-125 लोगों को फंसाया है, इसके बाद और कुछ लोगों को ना फंसाए। तो ऐसे लोगों को सबसे पहले अपने उठा करके अरेस्ट करने को होना और बाद में उसने कितने अकाउंट खोले और कहाँ का फ्रॉड की, कौन से बैंक से फ्रॉड की, वो उनकी जानकारी लेकर के उनको अरेस्ट करके उन पर कार्रवाई करना चाहिए 420 के तहत। धन्यवाद। फ्रॉड झालेला आहे असं तुमच्या अकाउंटवर कशा प्रकारे पैसे आले होते आणि कशा प्रकारे समोर काढण्यात आलेले काय सांगाल। ती म्हणत होती की माझी 60 तुमच्या 60,000चा लोन आहे, तर तुम्हाला 1100 रुपये किस्त भरावं लागेल 5 वर्षासाठी। तर मी तिला विचारलं फोन करून माझा लोन झालेला आहे, तर ती म्हणत होती हो। तर त्या सरांचा पण मला कॉल आलेला होता की तुमचं लोन झालेलं आहे, तुम्ही सोमवारी मंगळवारी पैसे काढू शकता। तर मी बँकेत काल जाऊन बघितलं, तर बँकवाल्यांनी म्हटलं की तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे 22 लाख रुपये आणि पैसे काढून तुमचं अकाउंट स्विच ऑफ केलेलं आहे। त्यांनी मला असं सांगितलं आणि मी एटीएम चेकबुक मागितलं, तर त्यांनी म्हटलं की एटीएम चेकबुक पण तुमच्या नेलेलं आहे डुप्लिकेट सही करून, तर तुम्हाला सायबर पोलीसची तुमच्या अकाउंटला केस लागलेली आहे, म्हणजे तुम्हाला दिल्ली जावं लागेल आहेत आणि किती मोठ्या मोठ्या अमाउंट अशा आलेल्या आहेत, काय सांगा आणि कशा प्रकारचा हा फ्रॉड होता काय सांगा। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि आम्ही एवढे पैसे नाही भरू शकत आणि त्या बाईला आधी तुम्ही अरेस्ट करा, कारण की 250 बायांसोबत तिने फ्रॉड केलाय। तिने नाव सांगितलंय की आमची सोसायटी आहे
आणि सोसायटीमुळे लोन भरायचे आहे आणि आमचे फॉर्म तिने सोसायटीच्या नावाने भरले आहे आणि आम्हाला नवीन नवीन बँकेत नेऊन आमचे अकाउंट खोलून तिने फ्रॉड केलाय. आणि आणि ज्यांच्या पण अकाउंट मध्ये पैसे आले आहेत त्यांना 1 रुपये मिळालेले नाही आहे आणि नाव त्यांचं झाले आहे. आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, अकाउंट सगळं त्यांनी आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि परत काही देत नाहीये आम्हाला. याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे का तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कशी झाली का तुमच्या अकाउंटवर इतके पैसे आलेले आहेत आणि त्याच्याबद्दलच काय माहिती समोर आलेली होती? आम्हाला या ताईला नोटीस आला घरी सायबर मधून की तुम्हाला 25 लाखाचं लोन झालेलं आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती पडलं आणि आम्ही त्या मंदा गुमगावकरला फोन लावला तर ती आम्हाला डायरेक्ट म्हणत आहे तुम्हाला जे करायचे आहे तुम्ही करू शकता. आणि आज ते 11 वाजता यशोधरा पोलीस स्टेशनला येणार होत्या पण त्या आल्या नाही. त्या आम्हाला म्हणत आहे की मला पॅरालाइज झालेला आहे. त्यांचा मुलगा फोन उचलत आहे तो पण नाही येत आहे. आम्हाला न्याय पाहिजे आहे कारण की आम्ही सगळे गरीब परिस्थितीत आहो. आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी लोन उचलायचं होतं आणि त्यांनी आमच्यासोबत एवढं फ्रॉड करेल आम्हाला माहिती नव्हतं. हा अशा प्रकारचा स्कॅम समोर आलेला आहे. यामध्ये एक बघण्यात आलं आहे की महिलांकडनं कशा प्रकारे कागदपत्र घेणे आणि त्याच्यावरती आपल्या नावाने नवीन सिम कार्ड, नवीन मोबाईल आणि मोठ्या प्रमाणात हा स्कॅम करणे. अशात आता कुठपर्यंत सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखा याच्यावरती कशा पद्धतीने काम करतील आणि किती लवकरात लवकर बँक कर्मचारी किंवा पतसंस्था किंवा ती नंदा नामक आरोपी अशात किती लवकरात लवकर आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील आणि कोण कोण या स्कॅम मध्ये बँकचे कर्मचारीही सामील आहेत का? आता हेच एक बघण्याला योग्य राहील का किती दिवसात ही कारवाई होईल आणि ह्या गरीब जनतेला न्याय मिळेल काय हेच बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमायासह उद्गार न्यूज.